नमस्कार मित्रांनो, मी बहार सूर्यवंशी. मित्रांनो, एक आई इतकी क्रूर कशी असू शकते, इतकी निर्दयी कशी असू शकते, हे मी तुम्हाला सांगतो. 2 दिवसाआधी एकाचा फोन आला. फोनवरती एवढा ओक्साबोक्शी रडत होता. काय झालं की दोघांचं भांडण झालं नवरा बायकोचं आणि ती निघून गेली आणि मुलीला घेऊन गेली नाही. तर मुलीला घेऊन गेली नाही आणि मग ते तिला सलत राहिलं की मुलगी त्याच्याजवळ राहिली. तर ती काय केलं तिने की फोन केला त्याला की बाबा माझं राहिलंय काही गोष्टी, तर मला घेऊन जायच्या आहेत त्या. तो बोलला ये आणि घेऊन जा. तर मग ती येईल म्हणून तो थांबला 2 दिवस, तर ती आली नाही. जेव्हा तो घराच्या बाहेर गेला तेव्हा ती आली. ती घराच्या बाहेर गेला तेव्हा ती आली आणि येऊन गेली आणि त्याच्यानंतर हा आला बघतो मुलगी होती खेळत, ठीक आहे, घरामध्ये. तो आला, बघितलं तर बोलतो वास कुठनं येतो गॅसचा. धावत धावत गेला आणि गॅस पहिले बंद केला. म्हणजे यार, तो एवढा त्या मुलीला घेऊन काळजाला इकडे रडला छातीशी घेऊन. विचारलं नंतर बाजूला की कोण येऊन गेलं का, कोण आलेलं का, बोलता हा तुझी बायको येऊन गेली. म्हणजे एक एक आई आपल्या मुलीला कशी का असं करू शकते. म्हणजे मुलीला मारायसाठी एवढं तिने केलं. मला हे काय कळलं नाही. मला एवढं हे विचारच पटले नाही. मी त्याचं ऐकून पूर्ण स्तब्ध झालेलो. तुमची यावर प्रतिक्रिया मला द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.